सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 6 मोठे फायदे नवीन जे आहे इथं आलेले आहेत. सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर 6 मोठे फायदे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशा रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज घेऊन आलेलो. तर आता यामध्ये कोणकोणते फायदे मिळणार आहेत? सर्वप्रथम तांदूळ, गहू, साखर, डाळ, तेल तर अत्यंत कमी दरांमध्ये किंवा मोफत तुम्हाला इथं गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना इथं मोठा दिलासा. तर ह्या जे वस्तू आहेत ते तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही तुमचं रेशन कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या. यामध्ये तुम्हाला सरकारी योजना, आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, आरोग्य योजना तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे तर अशांना हे जे सुविधा आहे ते अगदी मोफत त्यांना इथे तर आता मिळत आहे. काय मिळत आहे? मोफत मिळत आहे. तर आता सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला मिळणार आहे महिलांकरिता मोफत गॅस योजना. तर यामध्ये तुमच्या रेशन कार्डवर तर यामध्ये उजाला गॅस योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. यामध्ये गॅस कनेक्शन आहे. सबसिडी ₹300 ते ₹400 याप्रमाणे लाडक्या बहिणींना इथं दिले जाते. यानंतर महिलांसाठी सुरक्षित स्वयंपाक, त्याचप्रमाणे भांडी तर महिलांकरिता 30 भांडी यामध्ये दिले जाते बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत. यानंतर महिलांना शिलाई मशीन योजनेचा सुद्धा लाभ इथं मिळते. प्रिंटर दिव्यांगांसाठी, लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी, सायकल, मोबाईल तर अशा जे काही मोबाईल आहे हे अंगणवाडी सेविकाला इथे देण्यात येतो. अशा भरपूर योजना आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशा हे या योजनेचा लाभ घेऊ शकता. यानंतर दुसरं जे ते आपल्या यामध्ये जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर मोफत उपचार, आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ तर 5 लाखापर्यंत तुम्हाला तुमच्यावरती मोफत उपचार करता येणार आहे. जर तुम्हाला गंभीर आजार असेल तर तुम्हाला 5 लाखापर्यंत जे काही रेशन कार्ड असेल तर 5 लाखापर्यंत अगदी मोफत तुम्हाला सरकार व खाजगी व सरकारी या दवाखान्यामध्ये तुम्हाला हे उपलब्ध करून भेटणार आहे. अगदी मोफत 5 लाखापर्यंत. त्यानंतर शैक्षणिक लाभ यामध्ये शिष्यवृत्ती आहे, फी सवलत आहे, पुस्तके आहे. तर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत आहे. आता रेशन कार्डवर तुम्हाला भरपूर सुविधा इथं उपलब्ध मिळते. त्यानंतर घरकुल योजनेचा लाभ काय मिळते? घरकुल योजनेचा सुद्धा लाभ मिळते. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, राज्य घरकुल योजना असेल, घर बांधण्यासाठी अनुदान, गरीब कुटुंबातील पक्के घर व्हावे यासाठी. आता रेशन कार्ड किती महत्त्वाचं आहे? तर आता ज्याने कोणी रेशन कार्ड काढलेलं नसेल तर अशाने रेशन कार्ड काढून घ्या. नवीन रेशन कार्ड कशा पद्धतीने तर काढायचं आहे किंवा ट्रान्सफर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने तर करायचं आहे किंवा त्यामध्ये नवीन नाव ॲड करायचं आहे. सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. विविध शासकीय योजना तर आता यामध्ये विविध शासकीय देखील योजना आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना यामध्ये दरमहा तुम्हाला ₹1500 तर देण्यात येते. श्रावणबाळ योजना यामध्ये सुद्धा ₹1500 महिना मिळते. संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये सुद्धा ₹1500 दरमहा. बांधकाम कामगार योजना तर यामध्ये तुम्हाला भांडी दिले जातात. त्याचप्रमाणे पेटी, अत्यावश्यक वस्तू त्यामध्ये ब्लँकेट, चादर तर त्याचप्रमाणे टिफिन, सोलर टॉर्च अशा भरपूर सुविधा यामध्ये आहे. त्यानंतर नवीन अपडेटनुसार आणि नवीन जी-आरनुसार तर आता अधिकृत वस्तूचे वितरित केले जाते. डिजिटल रेशन कार्डची सुविधा उपलब्ध आहे. रेशन कार्ड तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता. त्यामध्ये मेरा राशन राशन ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे. प्ले स्टोअरवरती ते अवेलेबल आहे. त्यावरतून तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. बनावट रेशन कार्ड असेल तर तुमच्यावर कारवाई देखील इथं होऊ शकते. त्यानंतर तुम्ही पात्र आहात का? तर तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबाची स्थिती APL आहे, BPL आहे की अंत्योदय आहे हे तुमच्या कार्डच्या प्रकारावर अवलंबून राहणार आहे. तर रेशन कार्डवर मिळणाऱ्या जे काही वस्तू आहे यामध्ये तांदूळ, गहू त्याचप्रमाणे आता नवीन त्यामध्ये ॲड झालेलं आहे. त्यामध्ये आहे ज्वारी. आता ज्वारी इथं येत आहे रेशनमध्ये. त्यानंतर साखर, डाळ, खाद्यतेल, रवा काही ठिकाणी इथं. तर हे तुमच्या सणासुदीच्या वेळेस ते तुम्हाला इथं येत असते. तर रेशन कार्डवर अत्यावश्यक जे की यामध्ये आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, कुटुंब सदस्यांची संख्या आणि फोटो ज्यांना कोणाला रेशन कार्ड काढायचं असेल त्यांना. तर आता यामध्ये गहू, तांदूळ, साखर, डाळ, तेल गरीब कुटुंबांना मोठा आधार. त्याचप्रमाणे आता ज्वारी देखील इथं येत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील इथं सुरू झालेले आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम नाशिक, धुळे, नंदुरबार,
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. महिन्याला मिळणारे धान्य तर आता हे प्रति व्यक्तीनुसार ठरवले जाते. तर 5 किलो, त्याचप्रमाणे अंदाजे आपण सांगत आहे. तांदूळ 5 किलो, गहू 5 किलो, साखर 1 किलो, डाळ 1 किलो, खाद्यतेल 1 किलो, त्याचप्रमाणे इथं ज्वारीचा सुद्धा समावेश आहे. तर यामध्ये 5 किलो. तर हे प्रति व्यक्तीनुसार इथं दिले जाते. तर रेशन कार्डवर नाव नसल्यास काय नुकसान होते, तर यामध्ये तुम्हाला धान्य स्वस्त मिळत नाही. अनेक सरकारी योजनेचा लाभामध्ये तुम्ही अपात्र ठरता. आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. घरकुल योजनेत प्राधान्य मिळत नाही. आपत्ती काळात मोफत तुम्हाला धान्य मिळत नाही. म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये अधिकसुद्धा आपल्याला मोफत राशन इथं मिळत आहे, तसं तुम्हाला राशन इथं मिळत नाही. रेशन कार्डवर KYC केल्यास काय होईल, म्हणजे तुम्हाला तुमचे रेशन कार्डचे KYC करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही तुमची KYC केली नाही तर तुमचं रेशन इथं बंद होऊ शकते. धान्य तुम्हाला मिळत नाही. यादीमधून तुमचं नाव काढलं जाते. थेट तुम्हाला जे काही DBTच्या माध्यमातून पैसे इथं अनुदानाच्या स्वरूपात इथं आता जमा होत आहे, परंतु ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. इनॲक्टिव्ह होणार आहे. KYC तुम्हाला करावे लागणार आहे. तर KYC करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानावरती जायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जा. बायोमेट्रिकच्याद्वारे तुम्ही तुमची KYC करू शकता किंवा OTPच्याद्वारे तुम्ही तुमची KYC इथं पूर्ण करून घ्या. 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमची KYC इथं पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व सदस्यांची KYC करणे आवश्यक आहे का, तर हो, अनेक सदस्यांची. आता ज्या सदस्यांची तुम्ही KYC केली नाही तर त्यांचं धान्य इथं रद्द होऊ शकते. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. रेशन कार्डबद्दल सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला